पूर्व पुण्य केलेल्या स्त्रिया नाही आणि आपला समाज इतका प्रचार आहे. रात्री मी गाणं ऐकलं, अगराधे साधना येणी कशी सुटली. राधे म्हणायचं, राधे शब्द मुखातून काढाय, राधे शब्द मुखातून काढण्या एवढी सुद्धा आपली लायकी नाही, एवढा अधिकार राधे. काल आम्ही ते गाडीमध्ये आमच्या गाण्यावरली आता सांगना येणी कशी सुटली, तू कोणाला भेटली, हा समर्थन एकही काही करणे द्यायचे असे गाणे का काय पानावर जीवबंधन देईल पण देवाला पाहिजे. तुझ्या घरी पाणी भरी आयुष्यभर पण देवाला पाहिजे. अशा अधिकाराच्या स्त्रिया कथेमध्ये भागवतामध्ये कथेमध्ये कीर्तनामध्ये त्यांचा अनुभव आहे. गाण्याचं कीर्तन म्हणजे दोन पदार्थाचा एका ठिकाणी मिलन होणे. डाळ भाजी आणि चपाती, वरण आणि चपाती मिळत म्हणजे तुकोबारायणात एकदा गाणं झाला, एकदा तर पुन्हा किती रुपये दिले तरी चपाती आणि भाजी वेगळी होऊ शकत नाही. तसा मनुष्य देहातला जीव त्याचं भजन करतो तो देव, दोघं एकजूट झाले म्हणजे पुन्हा वेगळे होणार होते नाही. म्हणून सांगते कोई सखी हरिजा वेगुला तुका प्रभू कबू देखे पाऊ पाशे जाऊ फेरणाऊ. काला म्हणजे काय? काला म्हणजे मिलन, जीव शिवाचं मिलन. काला म्हणजे परमात्म्याचा आणि भक्ताचा मिलन, परमात्मा सुरूच होणे त्याला म्हणतात काला. मग काळामध्ये नाही का आपण काय करणार? नाही बनते तांदळापासून आणि तांदूळ जर वरच्या टरफला सह पेरला तर त्याला कोंब उगवतो. तो जर तांदूळ मशीनमध्ये भाजून काढला मशीनमधून आणि त्याची लाही झाली, लाही जर पेरली तर एका लाहीला दोन दोन कोंब फुटतात. बरोबर? तुमचा करण तपासला. लाही तांदळाचीच आहे पण भाजून निघाल्यानंतर तांदूळ पुन्हा जन्म मरणाला मुक्तो. बीज भाजने जीव परमात्म दर्शनाने जन्माला मुकत असतो. म्हणून काला घेतल्याशिवाय जायचं नाही. 7 दिवस सप्ताह करा, काला करा. एक दिवस एक्का बसवा, काला करा. महिनाभर कार्यक्रम करा, काला करा. काय कारण आहे? तुम्ही जन्माला किती दिवस आले मनुष्य देहा, त्याला किंमत नाही. काला केला की नाही याला किंमत नाही. काला करून म्हणजे दर्शनाशिवाय तृप्ती नाही. या देहामध्ये होऊ शकते म्हणून केलं पाहिजे. त्याकरता हा साला काटोप आहे. वर्गणी दाते, समज घेणारे माणसं, तुमच्या गावातली पुढारी मंडळी, शहाणे लोक आहेत तुमच्या गावामध्ये. खूप वेळा मी आलो. सुंदर समाज आहे. वा, अतिशय आनंद आहे.
असा सोहळा भगवान शंकराने हातून करून घ्यावा अशी परमात्म्याकडे प्रार्थना. परमात्मा गोपाळाला सह करत असताना गोपाळाने आग्रह केला आणि मग देवाने आज्ञा केली, चला वळूगाई बैठून येऊ. परमात्मा प्रसाद केव्हा होत असतो? जेव्हा आपण सर्व इंद्रिय आवडतो, डोळे, कान, नाक, हात सर्व इंद्रिय आवडतो, एका ठिकाणी बसतो, तेव्हा देव तिथे प्रसाद. गाई वळू म्हणजे काय? एका ठिकाणी का करू? गाई म्हणजे इंद्रिय, गोना इंद्रिय वळवायच्या, एका ठिकाणी आणायच्या म्हणजे अंतर्मुख करायच्या. जगाचं कारण ऐकायचं नाही. आता मला धनी आळवाला कोणी तुकाराने प्राणी बहिर झाले. मला सांगत आता कोणी मी कारण ऐकत नाही. इंद्रिय आवडली, तशा काही आवडल्या. परमात्मा मला द्वार राहिला. तुला पितांबर नेसला होता, अंगामध्ये शर्ट नव्हतं, डोक्याला मोराचा मुकुट होता, मस्तकावर कस्तुरी शिळा होता, गळ्यात तुळशीच्या माळा होत्या, या खाण्यामध्ये शिंग होतं, गाईला आवाज द्यायचं पितळचं. इथे बासरी उभी केली होती, कमरेला उपरण गुंडाळलं होतं, डाव्या हाताच्या मध्य भागामध्ये काल्याचा कौल होता आणि बोटाच्या फुटीमध्ये लोणचं आणि भोकराचे फळ होते. डाव्या पाय उजवा पाय पकडून देवा. आता श्लोक सांगतो. विभ्रदवेणूं जठरपटयोः. जठर म्हणजे पोट, पट म्हणजे दुपट्टा, उपर्ण. जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे. शृंग म्हणजे शिंग, कक्ष म्हणजे नाके. शृंगवेत्रेच कक्षे वामे पाण. पाणी म्हणजे हात, वाम म्हणजे डावा. वामे पाण मधुल कवलम, काल्याचा कवल. तत्फलानी अंगुलीषु, नाही का, बोटाच्या फुटीमध्ये लोणचं आणि भोकराचे फळ. अंगुलीषु सप्तमी विभक्ती आहे. बोटाच्या फुटीमध्ये भोकरा आणि दोनचे फळ. तत्फलानी अंगुलीषु तिष्ठन्मध्ये वदातुवा सप्रसुधो. आपले प्रेमाचे माणसं, जीवाचे माणसं सप्रसुधो. हासयन नर्म विश्वही. नरम हसवलं. का हसवलं? छोटे छोटे विरोध केले. का केले? मोठे विरोध करावे, हसका लागत जास्त हसले तर. न हसो जेवण जाणार नाही. नर्म विश्वही हासयन, नरम हसवलं. हास्य नर्म विश्वही. आणि हा सुख सोहळा पाहिल्यानंतर स्वर्गातल्या लोकांनी जय जयकार केला. स्वर्गे लोके विषय पूजे यज्ञभुब्बान केली. बोला पुंडलिक बोले. भगवान कृष्ण भगवान की, गणेश भगवान की, पार्वती बोले. पवित्र स्थान आहे. जागावर आलं की जप करावा वाटतो. जागावर आलं की मनुष्य वेळा होतो. म्हणजे या स्थानावर पवित्र महात्मे येऊन गेले. इथे जप, तप, मूर्तीपट फल येऊन जात असते. म्हणून जेव्हा जेव्हा संसारामध्ये त्रास होईल, डिस्टर्ब होईल माइंड, तेव्हा तेव्हा इथे येऊन बसत जा. शंकराची लिंग पाहून दर्शन करून समोर हॉलमध्ये बसवता. डोळे उठून 5 मिनिटं बसले, चित्त स्थिर केलं तर लगेच सुख सुरू होईल. अशी जागा आहे. जागेमध्ये पाय टाकण्याची समजते. भूमी किती पवित्र आहे. पवित्र भूमी आहे. तिथे महात्मे येऊन गेले. नरवाला सांगतात, साधूच्या गेल्या जाण्याने उरलेली जागा माणसाला करण देत असते. अशी ही जागा आहे. पवित्र गावात जन्माला आहात तुम्ही. लोकांचा वाट समाज, आमची गव्हर्नमेंटची मंडळी, आमची निवृत्ती मंडळी, सर्व आपल्या लोक, त्यांचा माझा सारखा फोन होत राहतो. आमचे सरपंच कारण त्या मोरे त्यांनी आग्रह केला आणि सर्व दत्ता महाराज, गायक आमचे रुदल वादक आणि वर्गणी जाते, पंगत घेणारे त्या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा होतो. एवढंच आपल्यासोबत येईल. नंतर हा जेव्हा पडल्यावर एवढं सोबत येईल.
पण इथं करत राहा, रुपया टाका, जप करा, या जागेवर पडून राहा. कनक भवन दरवाजे पडे कनक भवन अयोध्येमध्ये ते म्हणतात करा पडून राहा. कनक भवन दरवाजे पडे या श्रीरामजी विराजे पडे पडून राहा, पडून राहा, पडून राहा. जय जय